आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हुकपट्टी आणि आयपट्टी कशा पद्धतीने अटॅच करायची। तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप। तुम्ही इथं बघू शकता कटोरीचा ब्लाउज आहे, त्याला हुकपट्टी आणि आयपट्टी मी तुम्हाला अटॅच करून दाखवणार आहे। पट्टी किती घ्यायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। हुकपट्टीसाठी 2 पट्ट्या घ्यायच्या आहेत। त्या पट्टीची लांबी पण मी तुम्हाला सांगणार आहे। लांबी फक्त 2.5 घ्यायचा आहे। दोन्ही पण पट्टीची लांबी 2.5च घ्यायचा आहे। आता इथं जे अटॅच करत आहे ते हुकपट्टी आहे। हुकपट्टी अटॅच करता वेळेस पट्टी जो आहे तो वरच्या साईडने घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे। आता मी इथं अटॅच करत आहे ते हुकपट्टी आहे। इथं तुम्ही लक्षात ठेवा, हुकपट्टी अटॅच करता वेळेस पट्टी जी आहे ते वरच्या साईडने घ्यायचा आहे। ब्लाउजचा जो कपडा आहे तो खालच्या साईडने घ्यायचा आहे। व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। स्टिचिंग करण्याच्या आधी कटोरीची जी उंची आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे त्यामध्ये आपल्याला हुकपट्टी अटॅच करून घ्यायचा आहे। सरळ आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना कन्फ्यूज होत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। सरळ आणि सोपी पद्धत आहे, कन्फ्यूज होणार नाही तुम्हाला। हुकपट्टी जे आहे ते खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं असते। आयपट्टी जी आहे ते वरच्या साईडने असते। आता इथं स्टिचिंग करून घेत आहे मी। स्टिचिंग झाल्याच्या नंतर व्यवस्थितपणे पट्टी जी आहे ते आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे। जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। व्हिडिओमध्ये बघा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। पट्टी जी आहे व्यवस्थितपणे आतल्या बाजूने फोल्ड करायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने। हुकपट्टी आयपट्टी ज्यावेळेस आपण अटॅच करतो त्यावेळेस फिनिशिंग ही आली पाहिजे। व्यवस्थितपणे हुकपट्टी जी आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे। आता इथं व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। प्रत्येक ब्लाउज स्टिचिंग करता वेळेस ब्लाउजला फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे। हुकपट्टी असो किंवा आयपट्टी असो त्याला पण फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता। व्हिडिओमध्ये तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। आता व्यवस्थितपणे इथं कट करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता हुकपट्टी जी आहे ते व्यवस्थितपणे अटॅच करून घेतलेली आहे। फिनिशिंग पण तुम्ही इथं बघू शकता। कटोरीचा ब्लाउज आहे अशा पद्धतीने फिनिशिंग आलेली आहे। हुकपट्टी मी अटॅच करून दाखवलेली आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला आयपट्टी अटॅच करून दाखवते। आयपट्टी अटॅच करता वेळेस पण तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा। आयपट्टी आपण ज्यावेळेस अटॅच करतो त्यावेळेस पट्टी जी आहे ते खालच्या साईडने असणार आहे। ब्लाउजचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने घ्यायचा आहे। इथं तुम्ही लक्षपूर्वक पहा। पट्टी जी आहे ते खालच्या साईडने घ्यायचा आहे। ब्लाउजचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने असणार आहे। व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। स्टिचिंग करता वेळेस गडबड करायची नाही, फिनिशिंग आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करायचं आहे। आता आयपट्टी वरच्या साईडने असती। व्यवस्थितपणे वरच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं पहा मी कशा पद्धतीने फोल्ड करत आहे। अशाच पद्धतीने तुम्ही फोल्ड करून घ्यायचं आहे प्रॉपर पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। स्टिचिंग करता वेळेस गडबड करायची नाही, एकदम व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे।
प्रॉपर पद्धतीने. मी इथं स्टिचिंग करून दाखवत आहे तुम्हाला. फिनिशिंग ही आलीच पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही हुकपट्टी आयपट्टी अटॅच करायचा आहे. तुम्हाला मी इथं दाखवत आहे. अशा पद्धतीने आपली आयपट्टी पण अटॅच करून झालेली आहे. एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे सरळ पद्धतीने. वरच्या साईडचा पण कपडा जे आहे तो व्यवस्थितपणे इथं कटिंग करून घ्यायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने. तुम्ही इथं फिनिशिंग बघू शकता. आयपट्टी अटॅच झालेली आहे. हुकपट्टी आयपट्टी व्यवस्थितपणे मी अटॅच करून घेतलेली आहे. अशा पद्धतीनेच तुम्ही हुकपट्टी आयपट्टी अटॅच करायचा आहे. सरळ आणि सोपी पद्धत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही इथं बघू शकता फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.